मित्रांनो, राजकारणात वेळ ही गोष्ट सगळ्यांपेक्षा महत्वाची असते. कोणती घोषणा कधी करायची, कोणाला खुश ठेवायचं आणि कोणाला थोडं थांबवायचं, हे सगळं ठरवताना राजकारणी लोक घड्याळाच्या काट्यापेक्षा अचूक विचार करतात. आता बघा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन झालं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, अजितदादा पवार होते. सगळे मोठे चेहरे उपस्थित होते. पण ज्या नावाची वाट महाराष्ट्रातील हजारो प्रकल्पग्रस्त पाहत होते, त्या दिबा पाटील यांच्या नावाची घोषणा मात्र झाली नाही. आणि म्हणूनच लोक विचारत आहेत, अरे दिबांच्या नावाचं काय झालं? या विमानतळासाठी जमीन देणारे, शेत गमावणारे, आपलं आयुष्य गहाण ठेवणारे हजारो प्रकल्पग्रस्त आजही एका गोष्टीची वाट पाहत आहेत, त्यांच्या लढ्याचं, त्यागाचं प्रतीक असलेल्या लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाचा सन्मान. 5 वेळा आमदार, 2 वेळा खासदार, पनवेलचे नगराध्यक्ष, विरोधी पक्ष नेते, असा भव्य व्यक्तिमत्व. दिबा पाटील यांनी आपलं संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, प्रकल्पग्रस्तांसाठी खर्च केलं. तेव्हापासून आजपर्यंत या भागात कोणताही नेता आला तरी त्याचं राजकीय अस्तित्व दिबांच्या विचारांशी जोडलेलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. कधी रस्त्यावर उतरून, कधी निवेदन देऊन, कधी थेट मंत्रालयात जाऊन प्रकल्पग्रस्त लोक मागणी करतायत. हे विमानतळ दिबा पाटील यांच्या नावानंच ओळखलं जायला हवं. त्यासाठी ते शेकडो दिवस उपोषणावर बसले, मोर्चे काढले, सभा घेतल्या. त्यांना वाटलं त्यांच्या जमिनी गेल्या, पण नाव तरी त्यांच्या नेत्याचं असावं. पण जेव्हा पंतप्रधान मोदींच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन झालं, तेव्हा कार्यक्रमात दिबांचं नाव एकदाही घेतलं गेलं. मित्रांनो, तेव्हा प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती एक प्रश्न होता, अरे वचन दिलं होतं ना? आता मित्रांनो, इथंच खरी खेळी आहे. राजकारणात घोषणेचं वेळापत्रक निवडणुकी इतकंच महत्वाचं असतं. सूत्रांच्या मते मोदी आणि फडणवीस यांनी मुहूर्त ठरवलाय, पण घोषणा लगेच होणार नाही. का बरं? कारण डिसेंबरमध्ये विमानतळावर पहिलं उड्डाण सुरू होणार आहे आणि जानेवारीत नवी मुंबई व पनवेल महापालिका निवडणूक आहे. म्हणजे सरकारचं प्लॅनिंगच आहे. सगळ्यांची नजर या निवडणुकांवरती. त्याआधी म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या थाटामाटात घोषणा. त्यावेळी सगळ्यांना वाटेल, वा, सरकारनं आपलं ऐकलं. म्हणजे फायदा थेट राजकीय. एकाच वेळी लोकांचा सन्मान आणि निवडणुकीचा फायदा दोन्ही आपल्या हातात. आता थोडं त्यांच्या कुटुंबाकडे बोलूया. दिबा पाटील हे नाव राजकारणात सोन्याच्या अक्षरांनी कोरलं गेलं, पण त्यांनी आपल्या कुटुंबाला कधीच राजकारणात आणलं नाही. त्यांचा मोठा मुलगा अभय पाटील हे IIT इंजिनियर, आगरी समाजातील पहिले IITN. वडिलांनी स्पष्ट सांगितलं होतं, नवी मुंबईत व्यवसाय करायचा नाही. त्यांनी शब्द पाळला. त्यांच्या पत्नी, मोठी मुलगी दोघीही शिक्षिका, एक निवृत्त मुख्याध्यापिका, दुसरी सदन कुटुंबात स्थायिक, आणि धाकटा मुलगा अतुल पाटील तेही राजकारणापासून दूरच. पण ज्या घरातून लोकसेवेची परंपरा सुरू झाली, तिथूनच आजही प्रकल्पग्रस्तांच्या आशा जोडलेल्या आहेत. अतुल पाटील सांगतात, आम्हाला आश्वासन मिळालंय, सरकारनं नाव द्यायचं ठरवलंय, फक्त योग्य वेळ बघतंय. म्हणजे खेळ सुरू आहे, पण शांततेत. सरकारचं म्हणणं असं आहे, काही नको, योग्य वेळी घोषणा करू. पण लोक म्हणतात, किती दिवस थांबायचं? गेल्या काही महिन्यांपासून या विषयावर पुन्हा ताप वाढलाय. प्रकल्पग्रस्त संघटना एकत्र आल्यात. त्यांचा दावा आहे, दिबांच्या नावाशिवाय आम्ही शांत बसणार नाही. तिथं बॅनर, झेंडे, सभा, घोषणाबाजी, सगळीकडे एकच मागणी आहे, विमानतळाचं नाव दिबा पाटील करा. सरकारलाही माहित आहे, या मागणीकडे दुर्लक्ष करणं म्हणजे थेट नाराजीला आमंत्रण. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांनाही महाराष्ट्राचं राजकारण चांगलं माहीत आहे. त्यांना माहीत आहे, नवी मुंबई पनवेल परिसरात आगरी, कोळी, मराठी मतदारांची ताकद प्रचंड आहे. जर या समाजाचा विश्वास परत जिंकायचा असेल तर दिबांच्या नावावरचा निर्णय गेम चेंजर ठरू शकतो. म्हणूनच सध्या शांतता आहे, पण तयारी सुरू आहे. भव्य सोहळा, मोठं स्टेज, थेट प्रसारण आणि त्याच वेळी घोषणा. हा विमानतळ लोकनेते दिबा पाटील यांच्या नावानं ओळखलं जाईल. आणि तेव्हा सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, घोषणाबाजी आणि एक भावनिक क्षण. जर नाव द्यायचंच आहे तर उद्घाटनाच्या दिवशी का नाही दिलं? त्यांचं उत्तर सोपं आहे, राजकारणाचा काळ अजून वेळ आहे. घोषणा जास्त उशिरा केली की तिचा परिणाम थेट निवडणुकीत दिसतो. आता जर लगेच घोषणा केली असती तर डिसेंबर, जानेवारीपर्यंत लोकांचा उत्साह थंड झाला असता. म्हणून सरकार म्हणतंय, मुहूर्त पाहतोय, योग्य क्षणी सगळं जाहीर करू. दिबा पाटील हे फक्त राजकारणी नव्हते, तो एक विचार होता, एक सवय होती. त्यांनी कार्यकर्ते घडवले, नेते तयार केले, अनेक लोक आज मंत्री, आमदार, खासदार झाले. पण या सगळ्यांनी मान्य केलं, हे सगळं दिबांचे संस्कार आहे. पनवेल, नवी मुंबई, उरण, रायगड या भागात त्यांच्या नावाचं वेगळं स्थान आहे. त्यांचं घरही विशेष आहे. नागरिकांनी 50 वर्षापूर्वी स्वतः बांधून दिलेलं. आजही त्यांच्या घरात त्यांचं कुटुंब राहतं. हे फक्त सन्मानाचा विषय नाही, तो लोकांच्या भावनेचा प्रश्न आहे. आता सर्वांच्या नजरा डिसेंबरमध्ये आहेत, कारण त्याच महिन्यात पहिलं उड्डाण सुरू होणार आहे. त्याचवेळी मोदी आणि फडणवीस नावाची घोषणा करतात का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. राजकारणात शब्द आणि मुहूर्त दोन्ही महत्वाचे असतात.
पण महाराष्ट्रात लोक आठवतात कोणाचं वचन दिलं आणि कोणी पाहिलं. म्हणूनच मित्रांनो, ही लढाई फक्त नावाची नाही, ही लढाई आहे आदराची, परंपरेची आणि राजकीय रणनीतीची. दिबा पाटील हे नाव आता महाराष्ट्राच्या अस्मितेशी जोडलं गेलं. सरकारकडून जेव्हा घोषणा होईल तेव्हा ती फक्त बातमी राहणार नाही, तर प्रकल्पग्रस्तांच्या डोळ्यातील अश्रूंना आणि त्यांच्या संघर्षाला न्याय देणारा क्षण ठरणार आहे. तोपर्यंत नवी मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांवर, पनवेलच्या वेल्लीबुवात, आगरी कोळी समाजाच्या हृदयात एकच कुजबूज ऐकू येते, दिबांचं नाव येणारच. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.